भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातून गडचिरोली जिल्ह्यात जाणाऱ्या समृद्धी महामार्ग बांधकामाला लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कडकडीत विरोध केला आहे। तर या संदर्भात शेकडो शेतकरी लाखांदूर तहसील कार्यालयावर धडकले असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार वैभव पवार यांच्या मार्फत निवेदन दिले आहे। लाखांदूर तालुक्यातून भंडारा ते गडचिरोली शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग जात असून या संबंधित विभागाच्या वतीने जमीन हस्तांतरित करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे। मात्र या रस्त्यांसाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्यापूर्वी शेतजमिनीची किंमत किती मिळणार हे अद्यापही शेतकऱ्यांना कळविण्यात आले नाही। तर शेतकरी संभ्रमित आहे। याशिवाय शासनाने बळजबरीने शेतीची मोजणी करणे सुरू केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। शेतकऱ्यांनी शेती मोजणीसाठी शेतावर हजर राहावे अन्यथा पुनर्मोजणीचे पैसे शेतकऱ्यांकडून वसूल केला जाईल असे पत्र देण्यात आल्याने शेतकरी संतापले आहेत। लाखांदूर तालुक्यातून सिंचनाची सोय असून तेथील शेती बारमाही पिकाची आहे। समृद्धी महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होण्याची भीती आहे। 1 रुपयाचा मोबदला न देता उलट शासन दडपशाही करीत असल्याने तोडगा काढण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन आम्हा शेतकऱ्यांशी चर्चा करावी व भेटीसाठी वेळ द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। आजच्या परिस्थितीमध्ये समृद्धी महामार्गासाठी लाखांदूर तालुक्यातून रोड जात आहे असं शेतकऱ्यांना परिपत्रक दिलेलं आहे आणि आजच्या तारखेला म्हणजे 16/1/2025 ला शेती मोजण्याचे पत्र दिलेलं आहे सरकारनं आणि त्याच्यात ठळक शब्दात नमूद केलेलं आहे की तुम्ही शेताच्या बांधावर उभे राहा आणि शेती मोजणी करायला आम्हाला सहकार्य करा। तसं न केल्यास म्हणजे जे फी आहे बुवा शेती मोजणीची ते तुम्हाला तुमच्या खिशातून भरून द्यावं लागेल। शासनानं आमच्यासोबत कसल्याही प्रकारचा म्हणजे भेटीगाठी न घेता आम्हाला डायरेक्ट नोटीस पाठवलेलं आहे की तुमची शेती आम्ही संपादन करीत आहोत। खरं पाहता शासनानं आमच्यासोबत शेतकऱ्यांसोबत बैठक घेणे गरजेचं होतं की आम्ही तुमची शेती समृद्धी महामार्गासाठी घेत आहोत आणि त्यामध्ये तुमच्या काय समस्या आहेत, तुम्हाला काय रेट पाहिजे आहे याचा विचार करणे गरजेचं होतं। पण शासनानं एकलकोंडी कारभार करून शासनानं शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारात विश्वासात न घेता आमच्यावर डायरेक्ट नोटीस पाठवलेलं आहे। त्यामुळे आम्ही लाखांदूर तालुक्यातील सर्व शेतकरी शासनाच्या विरोधात आहोत आणि शासन जोपर्यंत आमच्या संपूर्ण मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही 1 इंच जागा सुद्धा मोजू देणार नाही आणि बांधकाम सुद्धा होऊ देणार नाही।